शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी संजीवनी या यूट्यूब, इन्स्टा आणि व्हॉट्सअपवरती आम्ही आंबा ह्या व्यावसायिक पिकाबद्दल नेहमीच माहिती देत असतो. बरेचसे शेतकऱ्यांचे आम्हाला प्रश्न येत आहेत की आत्ता त्यांच्या मोहरामध्ये सेटिंग झालेली आहे, म्हणजे ज्वारी एवढे युरिया एवढी फळं तयार झालेली आहेत आणि ती फळं पिवळी होऊन गळत आहेत. तर मित्रांनो, अजूनही शेतकऱ्यांना हे समजत नाही आहे की पाणी झाडाला कधी किती दिलं पाहिजे. कारण बाग ही सुरुवातीला आपली तानावरती होती, म्हणजे पाऊस संपल्यानंतर आपण मोहर येण्यासाठी बागेला पाणी दिलेलं नव्हतं. त्यामुळे आत्ता जेव्हा आपला मोहर फुललेला आहे, मी सांगितलं होतं की 100% 70-80% मोहर निघाल्यानंतर आपण बागेला पाणी द्यायला सुरुवात करावी. अजूनही काही शेतकऱ्यांनी बागा तानावर ठेवलेल्या आहेत. तसं करू नका, तुमचं नुकसान होईल. आपला मोहर फुललेला असेल आणि आता सेटिंग व्हायला जर सुरुवात झालेली आहे, म्हणजे बागेला पाण्याची गरज आहे. आपल्याला बागेला आठवड्यातून 1-2 वेळा 2 ते 2.5 तास ड्रिपने पाणी सोडायचं आहे. जास्त पाणीसुद्धा सोडू नका, कारण जास्त पाणी सोडल्याने आपलं जे सेटिंग आहे ते लेट होतं किंवा फळाची जी डेव्हलपमेंट आहे तीसुद्धा लेट होते. आपल्याला फळं लवकर परिपक्व करायची आहे, त्याचबरोबर फळाची गळसुद्धा नाही झाली पाहिजे. तर ह्याच्यासाठी पाण्याचा जो आपला बॅलन्स आहे, समन्वय आहे, हा अत्यंत गरजेचा आहे. तर त्यासाठी आपण आठवड्यातून 1-2 वेळा 2.5 ते 3 तास एवढं पाणी सोडलं तर हरकत नाही आहे. त्याचबरोबर जसा उन्हाळा वाढत जाईल तसं आपण एक अर्धा तास 1 तास असं पाण्याचं नियोजन वाढवत चला, जेणेकरून आपल्याला सेटिंग चांगली मिळेल आणि साईजसुद्धा लवकर मिळेल.